हॅलो फ्रेंड्स, वेलकम आहे तुमच्या दुबईची मराठी व्लॉगमध्ये. तर आम्ही आलेलो वाईल्डवाडी वॉटर पार्क. हा वॉटर पार्क बुर्ज अल अरब या हॉटेलच्या साईडलाच आहे. आम्ही तिकीट्स घेतले त्यामुळे आम्हाला असे बेल दिले आणि नंतर मस्ती तर चालू होतीच आमच्या बाबूची, त्यामुळे पडल्यामुळे बघा कसं रडतोय. तसेच इथे कोणाची दुखापत झाली ना की मेडिकल फॅसिलिटीसुद्धा या लोकांना अवेलेबल करून दिले. Only one leg. One here also? No. Okay, na? Let's go. Thank you. Thank you. Okay, don't run, बॅग ठेवण्यासाठी चेंजिंग रूममध्ये गेल्यावर तिथे असे लॉक त्याने दिलेले आणि असे बेडला स्कॅन करून ते ओपन करायचं होतं. स्विमिंग पूल दिसत बाबूची पाण्यामध्ये उतरण्याची घाई झाली. त्याला असं झालेलं कधी मी स्विमिंग पूलमध्ये उतरतोय आणि मस्त पाण्यामध्ये भिजतोय. तर इथंच त्याची मस्ती पण चालू झाली. मस्त त्याच्याबरोबर मी पण पाण्यामध्ये उतरले, मस्त फोटोज वगैरे काढले. खूप पाणी पण निळसर एकदम निथळ होता. साईडलाच बघा हे हॉटेलचे व्ह्यू पण किती मस्त दिसतात. ही होती रिव्हर्स साईड आणि स्लाईड का तरी मज्जा तर आलीच, पण आजके पण तेवढेच भेटले बापरे. आणि खूप लॉंग राईड होती. इथे ज्यांचे बर्थडे असतात ना त्यांना फ्री तिकीट असतं, म्हणजे ऑफर असते त्यांच्या बड्डेच्या दिवशी किंवा आधी 5 दिवस आधी, नंतर 5 दिवस नंतर तुम्ही कधी पण येऊ शकता. आणि तुमच्याबरोबर जे काही 2 व्यक्ती असतील त्यांनासुद्धा 50% ऑफ असतं, प्लस फूडवर 20% ऑफ मिळतो आपल्याला इथे. ही राईड्स करता येईल. मी अक्षर देवाच्या पाया पडले आणि ही दिसते तेवढी सोपी राईड्स नाही आहे, जमणाऱ्यालाच जमते. आणि पूर्ण माझ्या डोळ्यामध्ये तोंडामध्ये पाणी जातं, तर मला एकदम गुदमरलं झालं, त्यामुळे मी जास्त नाही केली. आणि ही राईड माझ्या मिस्टरांना उत्तम प्रकारे जमली, त्याने मस्तपैकी एन्जॉय केली ही राईड्स. बाबूला पण तिथे जायचं होतं, पण ते खूप हट्ट करत होतं जाण्यासाठी, पण तिथे ना लहान मुलांना अलाव नव्हतं. नंतर मस्त बीच चेअरवर बसून रेस केला आणि समोरच वॉटरफॉलचा छानपैकी नजारा होता. आणि ती एक अशी राऊंडमध्ये रिव्हर आहे, ती पण आम्ही तिघांनी केली. इथे पण बीचचं असं फील येत होता बघून. नंतर भूक लागल्यामुळे बालाला आम्ही मॅगी दिली, मी घरूनच बनवून आणलेली, म्हणतो मला स्पूनी नाही हातानेच खाते. आणि तिथं मला पण भूक लागलेली म्हणून आम्ही मग तिथे साईडलाच फूड कोर्ट आहे, मग तिथे गेलो. मी बर्गर ऑर्डर केला आणि बर्गर वर मला ते 20% ऑफ असं मिळालेलं माझं बड्डे असल्यामुळे. आणि खायला पण छान असं क्रिस्पी होतं, मस्त लागत होतं खायला पण. खाऊन झाल्यावर आम्ही तिघांनी परत डबल ट्यूब राईड केली, असे 3-4 राऊंड मारले आणि परत एकदा म्हटलं जाता आता स्विमिंग पूलमध्ये जावा. तिथे गेलो आणि मस्त थोडंफार एन्जॉय केलं आणि चेंज वगैरे करून मग आम्ही घरी जायला निघालो. तसंच इथलं बस स्टँड पण बघायला किती अट्रॅक्टिव्ह वाटते. आतमध्ये AC सुद्धा त्यांनी अवेलेबल केली, म्हणजे आरामात बसची वाट बघू शकत. तर हा माझा फन मस्तीवाला ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आवडला असेल तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा. चला भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय.